नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्याचप्रमाणे नाशिक लोकसभा मतदारसंघातून 5 तर दिंडोरीमधून 5 उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी 31 तर दिंडोरीसाठी 10 उमेदवार असे एकूण 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामुळे आता दोन्ही लोकसभा मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले। याबाबत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिक माहिती दिली। माननीय भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 5व्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक या लोकसभा मतदारसंघाकरिता निवडणुकीची अधिसूचना 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशन पत्र दाखल केलेले पात्र व अपात्र तसेच माघार घेतलेले आणि आज रोजी अंतिम उमेदवार असलेले उमेदवाराची संख्या खालीलप्रमाणे आहे। माघारी घेतल्यानंतर आज रोजी 20 दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये 10 उमेदवार आहे आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 31 उमेदवार आहे। या पुढील निवडणूक कार्यक्रमाचे टप्पे असे राहणार आहे। मतदानाच्या दिनांक जे आहे ते 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहणार आहे आणि मतमोजणीचा दिनांक 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून केंद्रीय वखार महामंडल गोदाम अंबड नाशिकमध्ये आयोजित केलेला आहे। छाननीमध्ये नाशिकमधील 3 तर दिंडोरीतील 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाद झाले। यानंतर छाननी झाल्यावर नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी 36 तर दिंडोरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी 15 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले। अर्ज माघारीच्या दिवशी नाशिक लोकसभेतून 5 तर दिंडोरीतून 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून 31 तर दिंडोरीमधून 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।